की हिंदुत्व हे माझं अस्तित्व आहे। जर रावणाच्या बाजूने जरी बघितले तरी काय काय पात्र असे होते, इंद्रजित वगैरे, ते खूप म्हणजे एक महान योद्धे होते। तर भरतचा जिथे जिथे उल्लेख आहे तिथे तिथे तुमच्या डोळ्यात पाणी येईल। त्यांचं नाही म्हणत आहे मी, आपल्यातले आपल्याला चेंगराय बघतात काम आहे, ही विरासत आपली वाढवणं हे आपलं काम आहे। एक शिवभक्त म्हणून ते पूर्ण करणं आमचं काम आहे, ते आम्ही पूर्ण करूच। नमस्कार, धर्मवीडिओ चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहोत। आज आपण एका अशा धर्मवीडिओला भेटणार आहोत की जे हिंदुत्वाचा विचारधारणा घेऊन आपल्या तरुण मित्रांमध्ये एक हिंदुत्वाची विचारधारणा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तिमत्वाला आज आपण भेट देणार आहोत। शुभम नाईक यांचं आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत। जय श्रीराम दादा। जय श्रीराम। शुभम दादा, मला एक सांगा की वाढदिवस हा विषय म्हणला की एक वेगळा जल्लोष असतो, आनंद असतो, केक असते, पार्ट्या असते। त्या हा विचार सोडता आज तुम्ही प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराला भेट देण्यासाठी गेला किंवा प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी वाढदिवसा दिवशी गेला, ती कल्पना तुम्हाला कशी बरं सुचली? आता एकंदरीत आपण बघायचं म्हटलं तर ही जी पद्धत आहे केक कापणं किंवा पार्ट्या करणं, ही आपली नाही आहे, ही आहे पाश्चिमात्य। ठीक आहे, तर ही जी काय आपण दुसऱ्यांचं आपण फक्त ॲडमायर करावं बघतोय की बाबा त्यांनी जे करते ते आपण फक्त करत जावं, ते आपण कॉपी करावं। एक ट्रेंड चालला आहे तर त्या ट्रेंडनुसार आपण जगावं, त्या ट्रेंडमध्ये आपण स्वतःला इम्प्लिमेंट करावं। ह्या गोष्टी फक्त कॉपी केल्या जाते त्या। आणि आपण जर असं एकंदरीत बघायला गेलं तर आपल्या पूर्वजांनी कधी असा उल्लेख नाही त्यांचा की बाबा त्यांनी केक कापलं, नाही केलं, ते केलं, पार्ट्या केल्या, त्यांनी मोठे जंगी म्हणजे पार्टीचं वगैरे सेलिब्रेशन वगैरे केलं, जल्लोष वगैरे केला, असं कुठं नाही। तर या उलट जर आपण इमॅजिन जरी करायला गेलो की बाबा छत्रपती शिवाजी महाराज केक कापतात, कसं आपल्याला ते दिसतं, चित्र कसं दिसेल ते आपल्याला? नाही, खरंच खूप वेगळं वाटेल, खूप विचित्र चित्र वाटतं ते। म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला की आपण जे अनुकरण करतोय ते पाश्चात्य संस्कृतीचं करतोय किंवा जे आपण दुसऱ्या संस्कृतीला कुठेतरी आपण कॉपी डोक्यावर चढवण्याचा प्रयत्न करतोय, त्यापेक्षा आपली संस्कृती पुढे आणण्यासाठी आपण त्या पद्धतीनं कार्य केलं पाहिजे। बरोबर। आज तुमची जी विचारधारणा आहे अतिशय सुंदर आहे आणि ही प्रत्येक मुलांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करणं ही तितकीच काळाची गरज आहे। तर तुम्ही ते राम मंदिराला भेटण्यासाठी गेला, तर राम मंदिरालाच का घेतला? तुमच्याकडे काशी होती किंवा तुमच्याकडे अजून कुठले मोठे मोठे पीठे होते, तर तुम्ही राम मंदिरच का निवडलं? तर लहानपणी एकदा 2006-07च्या आसपास काय ते मी म्हणजे आय थिंक 5वी-6वीत होतो, तेव्हा 18 एप्रिलला रामनवमी आली होती, 17 एप्रिलला माझा वाढदिवस होता। तेव्हा कुठे ते मनात असं होतं की का म्हणून म्हणजे एक दिवस आधी यायला हवं होतं किंवा असं काय भविष्यात कधी होईल का नाही, कारण रामनवमीला आमच्या घरामध्ये पोळ्या वगैरे करते आणि वाढदिवस आपला जुलैला असतो तोच, केक वगैरे कटिंग करून वगैरे येतेच। तर सुरुवातीपासून असं वाटत होतं की रामनवमीच्या दिवशीच माझा कधीतरी वाढदिवस यावं भविष्यात जाऊन येते। मग इतक्या वर्षानंतरनं तेव्हा असा एक दिवस आला की बाबा आपण कॅलेंडरमध्ये बघतोय बाबा ह्या दिवशीच रामनवमी आणि त्याच दिवशी माझा वाढदिवस आहे। हां, तर हा खूप म्हणजे एक विशेष आणि एक चांगली गोष्ट आपल्याला वाटते। तर मग असं वाटलं की मग आता बाबा मंदिर पण बांधणं त्याचं काम चालूच आहे। आता आपल्याला मंदिराचा अधिकार पण भेटला त्यानं इतक्या वर्षानंतर, 500 वर्षानंतरनं आपल्याला ती भेटलेलं आहे। ही सुख आपल्याला भेटले आयुष्यात फक्त एकदाच आहे आणि ते आपल्या पिढीला भेटलं, आपल्या आधीच्या पिढीनं नाही भेटलेलं। त्यांनी त्रास तो सहन केला, आपल्या पुढच्या पिढींना त्या मंदिराचा जीर्णोद्धार किंवा त्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा बघता नाही येणार, ते आपण बघितली। बरोबर, आपण नशीबवान त्या दृष्टिकोनातून। मग त्यासाठीच मग राम मंदिर आपण ही केलं की बाबा रामनवमी दिवशीच माझा वाढदिवस आला, हे सगळ्या काही गोष्टी झाल्या, तर मग आपण अयोध्येला जावं, ह्या म्हणजे हे करावं। मग मित्रांना वगैरे विचारलं, गावातील 1-2 मित्रांनी मग सहमती दिली, मग आम्ही तिथं तुम्ही रामाचं दर्शन घेतलं आणि तुमचा वाढदिवस जल्लोषात साजरी केला, असं मी समजेन की बाबा माझा वाढदिवस त्या दिवशी आयुष्यातला एक चांगला वाढदिवस म्हणून मी तो लक्षात ठेवीन। आयुष्यभर जे क्षण आपण डोळ्यात ठेवू शकतो असा तो वाढदिवस आहे तो। बरोबर, तुम्हाला असं वाटतं का आतापर्यंतच्या ज्या पिढी होत्या त्या पिढ्यांनी फक्त आपली धर्मपीठे किंवा आपली मंदिरे पडताना पाहिली, पण आपली अशी पिढी आहे की जी मंदिरं घडताना बघते, ह्यासाठीच आपण नशीबवान समजायचं। या गोष्टीचा किती अभिमान वाटतो? खूप अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा, कारण जरा आता विषय असा की माझं जे शिक्षण आहे ते इतिहासामध्ये, माझं इतिहासमध्ये पदवी झालेली आहे, ग्रॅज्युएशन BA इन हिस्ट्री झालेलं आहे। तर मला असं वाटतं की जर आपण इतिहास मागचा बघायला गेलो तर त्या एका मंदिरासाठी, त्या एका जन्मस्थानासाठी जो काय संघर्ष झाला आहे तो खूप भयानक आहे, खूप म्हणजे खूप विचित्र आहे। असं एकदम म्हणजे सरकार, भारत देशाचं सरकारच तेव्हा जे कोणतं होतं
तेच ह्या गोष्टीसाठी विरोध 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 भूमिका बजावतं. हे खूप चुकीचं होतं. आणि तवाच्या आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या आधीच्या पिढींनी जो काय त्रास सहन केला आहे तो आपल्याला सहन न होण्यासारखा आहे. तो ऐकूनच आपल्या म्हणजे अंगावर काटा येईल इतका विचित्र जो त्रास होता. ते म्हणजे शरू नदीमध्ये जे शरू नदीमध्ये त्यांचे रक्तपात वगैरे झाले, रक्तपात झालं, त्यांचे मृतदेह शरू नदीमध्ये टाकण्यात आले. खूप 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 म्हणजे भयंकर होतं प्रसंग झाला. आणि एवढ्या प्रसंगातून आपले राम मंदिर उभं झालं आणि ते आपण पाहतोय. हे आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदूनं राम मंदिराचं दर्शन घ्यायला जाणं हे गरजेचं आहे. त्याचा मागचा इतिहास हे आपण जाणून घेणं हे तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. एक शुभम दादा, तुम्ही एक जी चालू केलेली प्रथा आहे हे नक्कीच प्रत्येक हिंदू बांधवांनी पाहिली पाहिजे, आत्मसात करावी, अशीच माझी इच्छा आहे. बाकी काय नाही. हे पण एक चांगली इच्छा आहे. तुम्हाला हिंदुत्वाबद्दल काय सांगता येईल? हिंदुत्वाबद्दल जर सांगायचं झालं तर हिंदुत्व ह्या एका शब्दाची अनेक व्याख्या तयार होऊ शकतात. ठीक आहे. सावरकरांनी सांगितलेली हिंदुत्वाची व्याख्या वेगळी आहे. बरोबर. किंवा बाकीचे जे कोणते स्वातंत्र्यवीर होते त्या प्रत्येकाची वेगळी आहे. माझं जर वैयक्तिक मत विचारायचं झालं तर हिंदुत्वाकडे मी असं बघतो की हिंदुत्व हे माझं अस्तित्व आहे. आणि हिंदुत्व ही माझी विरासत आहे जी मला माझ्या वडिलांकडून भेटली. मला त्यांच्याकडून काय बाबा प्रॉपर्टी वगैरे त्यातला विषय त्यासोबत ही भेटलेली एक गोष्ट आहे की बाबा त्यांच्याकडनं मला नाही काय भेटू दे न काय मला वडिलांकडनं भेटू दे. पण ही जे हिंदुत्वाचा एक टॅग मला भेटला की बाबा हिंदुत्वाचे जो विचार भेटला मला आई वडिलांकडनं तो मला पुढे न्यायची इच्छा आहे फक्त. जे की माझ्या वडिलांना त्यांच्या वडिलांकडून आणि ते असे जे पिढ्यानपिढ्या त्यांच्याकडून भेटत आलेले तो विचार आहे. आणि आता जर अस्तित्वाचा विषय आला तर प्रत्येकाला अधिकार आहे स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करण्याचा, आपलं अस्तित्व आपलं विरासत वाढवण्याचा. मग मी पण माझ्या हिंदुत्वाकडं किंवा माझ्या विरासतीकडे माझ्या अस्तित्वाकडे त्याच दृष्टिकोनातून बघतो की मला माझे विरासत वाढवायची. मला माझं जे हिंदू धर्म जो काय मला भेटलेला आहे जन्मजात तर तो मला जे काय त्या हिंदू धर्मानं गमावलेलं आहे ते माघारी मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न माझ्याच्यानं होईल एक म्हणजे खारीचा वाटा जरी म्हणला तरी मी ते करायला तयार आहे. खारीचा वाटा घेण्याची पण आपली ताकद आहे. काही करण्यासाठी आपली तयारी आहे. तुम्हाला अयोध्याचं मंदिर बघून कशा प्रकारे वाटलं? खरं तर तो प्रवास एकदम असा म्हणजे थोडा किचकटच होता सुरुवातीपासूनच. आम्ही तिकीट वगैरे फक्त जेव्हा बुक केले तेव्हा येण्याचे केलेले की बाबा ह्या डेटला आपल्याला माघारी यायचे. जाण्याचा आमचा काय असा बंदोबस्त नव्हता. आम्ही फक्त ट्रेनचं तिकीट बुक करून ठेवलं. ते कन्फर्म होईल न होईल आम्हाला म्हणजे एवढी काय शाश्वता नव्हती त्याची. आणि मग आम्ही ट्रेनचं तिकीट वगैरे बुक केलं. जाण्याची तारीख आली त्या दिवशीपर्यंत ट्रेनचं तिकीट काय बुकच झालेलं नाही. आणि त्यानंतर मग आता जायचं कसं का तर एकदम जाण्याच्या दिवशी जर तुम्ही म्हणजे अशी प्रसंग येत असला असा प्रसंग येत असेल तर मग तुम्हाला एकदम म्हणजे असं बुचकळात पडल्यागत वाटतं की बाबा आता काय करावं. मग आम्ही तिघं जण जाणार होतो. मी केदार तारळकर आणि वैभव जंगम तिघंजण जाणार होतो. तर इथून आम्ही पुण्यापर्यंत पोचलो आणि पुन्हा मग फ्लाईट बुक केली. आणि फ्लाईट बुक केल्यानंतर ती पण कन्फर्म नाही झाली, ती पण कॅन्सल झाली. हैदराबादवरून मग तिथून अयोध्या डायरेक्ट होती तर तेही कॅन्सल झाली. पुन्हा तिसरी फ्लाईट आम्ही दुसरी फ्लाईटचं तिकीट मागितलं तेव्हा तिथून आम्हाला तिकीट जास्त. आता सेम डे जर आपण तिकीट मागत असलो तिथं पण जास्तच आपला खर्च जेव्हा आपला ठरवलेला खर्च होता त्याहून जास्त जो होतो ती एक वेगळीच हे होतं. आणि मग तिथून आम्हाला एक कनेक्टिंग फ्लाईट भेटली की पुण्यावरून अमृतसर आणि अमृतसरवरून अयोध्येला लखनौवरून मग अयोध्या आम्ही ट्रेनने गेलो. तर अमृतसर एक म्हणजे आमचं असं म्हणजे अनप्लॅन्ड ट्रिप होती. पण अमृतसरमध्ये तिथं जेव्हा आम्ही गोल्डन टेम्पलला गेलो तेव्हा एक सुखद अनुभव राहिला की ज्या शिखांनी आपल्या रामाच्या मंदिरासाठी किंवा जो काय तिथे नरसंहार झाला त्यांच्यासाठी ज्यांनी एक संरक्षणाची भीत बांधली म्हणा किंवा संरक्षणासाठी तलवारी उचलल्या, एक लढाई लढली त्या राम मंदिरासाठी, त्या शिखांच्या मुख्य मंदिरांमध्ये आम्हाला म्हणजे दर्शन भेटलं. एक अनप्लॅन्ड दर्शन भेटलं की बाबा आम्ही ते प्लॅन पण नव्हतं केलं बाबा तिथं जायचे किंवा काय करायचे. मग ते खूप भारी वाटलं. ते म्हणजे एक योगायोग झाला की तुम्हाला ते राम मंदिरांचं म्हणजे श्रीरामांचं पण दर्शन भेटलं. हां, ज्यांनी रक्षण केलं त्या मंदिरासाठी, ज्यांनी लढा लढला त्या मंदिरासाठी त्यांचं आम्हाला त्यांच्या एका मुख्य मंदिराचं आपल्याला दर्शन भेटलं. तो खूप सुखद अनुभव होता. तिथून जेव्हा आम्ही अयोध्येला गेलो तेव्हा रामलल्लांची जी मूर्ती होती त्या मूर्तीकडे बघताना एक म्हणजे वेगळाच अनुभव येत होता. माहीत नाही काय पण असं डोळ्यात असं
पाणी आल्यागत होत होतं. ठीक आहे, पाणी मन भरून आले एकदम, म्हणजे गही भरून आल्यासारखं होत होतं. आणि जेव्हा आम्ही माघारी आलो त्यानंतरनं मी खूप असं सर्च केलं गुगलवर म्हणा किंवा कुठं पण, की असं का झालं असेल, की जेव्हा आपण आपल्या आराध्य दैवतासमोर जातो आणि पहिल्यांदा जातो ते आपल्या डोळं का भरून येते ती. तर त्याची मला भरपूर उत्तरं भेटली, की त्यातलं एक उत्तर असं होतं की तुमचं ॲड्रेनलिन जी सिच्युएशन असते की बाबा एक माणसाची एक सिच्युएशन असते ती एकदम हाय लेवलला असते तेव्हा. हां, म्हणजे माणूस जी नॉर्मली करू शकत नाही ती त्या लेवलला गेल्यानंतर करू शकतो. आणि ती जेव्हा एकदम हाय लेवलला जाते तेव्हा तुमच्या डोळ्यातून ती म्हणजे पाणी वगैरे आनंद अश्रू वगैरे जी निघते ती तेव्हा निघते ती. मग ती मला तो अनुभव जो झाला आनंद अश्रूचा तो मला त्यांच्याकडे बघून झाला, म्हणजे रामलालाची मूर्ती होती ती बघून झाला. आणि तो खूप म्हणजे अविस्मरणीय क्षण होता तुमच्यासाठी होता. बरोबर. तुम्ही आता गणेश उत्सव साजरी करता चांगल्या पद्धतीनं, मोठं तुमचं मंडळ आहे, त्यामध्ये एक तुम्ही वेगळा असा देखावा केला होता, वेगळा त्याला आपण म्हणू शकत नाही, जे शिवाजी महाराजांचा इतिहास कुठेतरी लपवण्याचा प्रयत्न करत होता, तर ते समाजापुढे तुम्ही एक वेगळा दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न केला. तर त्याबद्दल थोडंसं तुम्ही सांगितलं असतं बरं झालं असतं. तर हा म्हणजे एक पूर्ण मंडळाचा आमचा निर्णय होता की आपण ह्या वर्षी असं हे करू म्हणून, की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही इतिहास लपवला गेला आहे NCERT मधून म्हणा किंवा ज्या कोणी म्हणजे त्यांनी इंटेन्शनली लपवू देत किंवा असं लपवू देत, तो त्यांचा निर्णय होता. पण ते आमच्या हातात होतं की बाबा काही गोष्टी आपण बाहेर समाजाला दाखवणं किंवा ज्या नवीन पिढी आहेत त्यांना दाखवणं. मग त्यासाठी आज जर मी तुम्हाला विचारतोय एक होणं म्हणजे किती, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी जे नाणं होतं म्हणा किंवा जे एक चलन होतं तर त्याचं वजन किती हे जर मी तुम्हाला आज विचारलं तर तुम्ही पण नाही सांगू शकत. आपण आज तुम्हाला जर मी आज तोळं म्हणलं तर तुम्ही बाबा सांगू शकता एवढं ग्राम म्हणजे एक तोळं, कारण हे आजचं चलन आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे एक चलन होतं होण म्हणून, तर ते चलन होतं 2.9 ग्रामचं अंदाजे जे काय असेल ते. तर त्याच्या आधी मग त्यांच्यापासून एक 400 वर्षापूर्वी जे एक चलन होतं ते होऊन होतं ते यदुवंशांचं होतं, यादवकालीन होतं, तर ते होतं 3.5 ग्रामचं. ठीक आहे. तर हा इतिहास आपल्याला माहीत असणं म्हणजे असं नाही की बाबा तुम्हाला UPSC मध्ये विचारणार आहेत, पण का म्हणून माहीत नसावं. आपला राजा आहे तो, आपल्या राजानं काय काय केलं होतं हा माहीत नसणं कुणाची चूक आहे, आपलीच चुकी. NCERTनं त्यांनी दिलं नाही ती त्यांचा विषय आला, त्यांना जे सरकार सांगणं ते करणार आहे, त्यांचं जे बोर्ड ठरवलं ते करणार आहेत. पण आपल्या हातात होतं की बाबा आपण ह्या गोष्टी समाज 4 माणसांमध्ये अजून म्हणजे आपल्या ज्या गोष्टी माहीत झालेल्या आहेत ज्या की आपल्या शिक्षणातून नाही भेटलेल्या ते आपण एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमातून किंवा सार्वजनिक कार्यक्रमातून त्या पुढं पाठवण्याचं काम आपल्याकडे होतं. ते आम्ही जेवढं आमच्याच्यानं होऊ शकलं तेवढं आम्ही केलं, की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सिंहासन होतं, सोन्याचं सिंहासन होतं ते कुठं आहे काय ते सगळ्या गोष्टी आम्ही तिथं दाखवण्याचा प्रयत्न केला. अतिशय सुंदर असा देखावा झाला होता. मला वाटतं पुसेगाव सुवर्णनगरी पासून ते पंचक्रोशीपर्यंत सगळ्या लोकांनी हा देखावा पाहिला होता आणि त्यांनी ते अनुभवलं पण होतं त्या काळातलं. आम्ही त्यासाठीच जे म्हणजे नवीन पिढीनं तिथं यावं ह्यासाठी आम्ही प्रत्येक शाळांमधून प्रत्येक कॉलेजांमधून त्यांना विनंती केली की बाबा तुम्ही आम्ही म्हणजे कॉलेज वगैरे आणा इथं आमच्या मंडळाच्या इथं, आम्ही त्यांना देखाव्यासोबतच जे काय थोडीफार माहिती जे काय अजून वाढवता येईल त्या त्यांच्या ज्ञानामध्ये थोडी काय भर जर घालता येत असेल तर ते आम्ही करू, त्याचा प्रयत्न करू. मग त्या विनंतीला मान देऊन प्रत्येक शाळेनं प्रत्येक कॉलेजनं त्यांचा वर्ग त्यांचे कॉलेजेस वगैरे आमच्या मंडळापर्यंत आणले. त्यांचं पण आभारच मानावं तेवढं कमी जायचं. त्यांच्यामुळंच ते एक आमचा जो एक प्रयत्न होता तो सफल झाला म्हणून आम्ही असं समजतो. बरोबर. तुम्ही आता IT सेक्टरमध्ये काम करता. IT सेक्टरमध्ये काम करत असताना आपण बघतो की ITच्या सुट्ट्या हा लिमिटेड सुट्ट्या असतात. तर ह्या सुट्ट्यांच्या माध्यमातून तुमचा एक विषय आम्हाला समजला होता की इतर जे सण असतात तुमचे क्रिसमस किंवा दुसऱ्या समाजाचे जे सण असतात त्याला सुट्टी असते, पण रामनवमीला तुम्हाला सुट्टी भेटली नव्हती. तर ह्याच्यावर तुम्ही ऑफिसमध्ये काहीतरी मोठाच हे करून सुट्टीसाठी तुम्ही प्री प्लॅन केला होता आणि सुट्टी नाही भेटली म्हणून तुम्ही तिथंच श्रीरामांची जयंती साजरी केली होती. तर तो प्रसंग तुम्ही सांगू शकता? तर 2022 नंतर आम्ही पुण्याला गेलो होतो शिक्षणासाठी, म्हणजे पुढच्या शिक्षणासाठी IT क्लासेस वगैरे येते. आणि मग तिथं गेल्यानंतर आपण आता आहे गावातून, आपल्याला सुरुवातीपासून लहानपणापासून सवय बाबा माणसांना लागून राहायचं काय असेल ते. तर आणि तिथं पुण्यामध्ये थोडं वातावरण जरा आपल्यासारखं नव्हतं. ठीक आहे. आणि जिथं आम्ही शिकत होतो जिथं ते ऑफिस होतं तर तिथं
असा विषय होता की आम्ही जेव्हा त्यांना मागितलं की उद्या रामनवमी आहे, आमच्या घरी सण वगैरे असतो, तर आम्हाला एक दिवसाची सुट्टी द्या म्हणून, किंवा क्लासला आम्ही येऊ शकत नाही किंवा असं तसं. तर त्यांनी आम्हाला सांगताना सरळ सांगितलं हा सुट्टीचा चार्ट आहे. त्या सुट्टीमध्ये क्रिसमसला सुट्टी होती, ईदला सुट्टी होती, किंवा बाकीचे जे काही सण होते त्याला सुट्टी होती, रामनवमीचा कुठे उल्लेखच नव्हता. मग आता त्यासाठी काय ते करणं आता तिथं नव्हतंच, तर मग आपण जर गावात असलो तर आपण डायरेक्ट दांडी मारून निघून येऊ शकतो. तर तिथं थोडं कॉर्पोरेटमध्ये रूल्स वगैरे वेगळे असते, ते त्यांच्या पॉलिसीज वगैरे असतात. मग त्यांना मी सांगताना मग मी एक थोडासा जे काय मला लेखन वगैरे जेवढं जमतं तेवढं मी एक लेख लिहिला की बाबा कसं ज्या दिवशी राम जन्माला आले त्या दिवशी कसं करचेपमध्ये युद्ध झालं होतं, त्याच दिवशी मग जिथं कौशल्या त्या यातना सोसत होत्या, ती जे कक्ष होतं त्यांचं शयन कक्ष म्हणा किंवा जे काय असेल ते, तर तिथंच आज आपलं राम जन्मभूमी आहे. त्यालाच आपण आज राम जन्मभूमी म्हणतो. हे बऱ्यापैकी लोकांना माहीत नाही की राम जन्मभूमी म्हणजे नक्की काय. कौशल्याने जिथं रामाला जन्म दिला तोच नाव. मग त्याबद्दल मी थोडंफार लिहिलं आणि ते क्लासमध्ये आपलं जे एक नोटीस बोर्ड असतो तिथे मी लावून टाकलं. त्याच्यावर त्यांचं काय वगैरे म्हणजे नियमात बसत नाही हे वगैरे त्यांनी सांगितले की रामनवमीला आम्ही सुट्टी देत नाही. आधी कधी 1998 पासून आमचं म्हणजे ही फॉर्म झालेला आहे, तेव्हापासून फॉर्मेशनपासून आजपर्यंत आम्ही कधी रामनवमीला वगैरे सुट्टी दिली नाही, काय नाही. मग गावातला माझ्यासोबत एक मित्र होता, अजून जे कोण हिंदुत्व विचाराचे होते त्यांना आम्ही 4-5 जणांनी गोळा केलं आणि प्रभू श्रीरामांची एक मूर्ती आणली. तिथं डायरेक्ट जे रिसेप्शनलाच एकदम जिथं एंट्रन्स होतं त्याच्या पुढंच स्थापन केली आणि रामनवमी साजरी केली. आणि त्यानंतरपासून आजपर्यंत आता दोन वर्ष होत आले, तर तिथं दर रामनवमीला कार्यक्रम आणि प्रसाद वगैरे सगळं काय तिथं असतं व्यवस्थित, आरती वगैरे सगळे काय होते. आणि महत्त्वाचं म्हणजे तिथं आपण स्थापन केली प्रभू श्रीरामांची जी एक मूर्ती म्हणा जी असते ती बघून मनाला खूप समाधान वाटतं की बाबा आपण काहीतरी आयुष्यात आल्यापासून काहीतरी केलं. भलेही त्यांच्या पॉलिसीजमध्ये ती बसत नसेल किंवा काय असेल, कुणाला विरोध वाटू दे किंवा काही वाटू दे, पण आपण आपल्या मनासाठी किंवा आपल्या विचारधारेसाठी आपल्या हिंदुत्वासाठी काहीतरी केलं ह्याचा आपल्याला अभिमान. नक्कीच. आता तुम्ही रामायणाचा अभ्यास तर करताय, तुमचं जे इष्टदैवतच आहे. आता रामायण जेव्हा आपण वाचत असतो, तुम्ही तर वाचन केलेलंच असेल, आम्ही पण लहानपणापासून वाचतोय किंवा बघतोय, तर रामायणामधले अशी कोणती पात्र आहेत की जे अंधारात आहेत, ते समाजापुढं येणं गरजेचं आहे, असे तुम्हाला कोणते पात्र वाटतात? त्यांना अंधारात म्हणणं थोडं, त्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो ज्यांच्या आयुष्यावर किंवा ज्यांच्या जीवनावर उजेड नाही जास्त पडलेला. तर काय अशी पात्र होते जसे की भरत म्हणा किंवा कैकेयी म्हणा, तर होते ते असे काही पात्र. अजून तुम्हाला सांगतो, जर रावणाच्या बाजूने जरी बघितले तरी काय पात्र असे होते, इंद्रजित वगैरे, ते खूप म्हणजे एक महान योद्धे होते. पण त्यांच्याकडे आपला बघण्याचा रावणाची बाजू होती, त्याची बाजू रावणाची होती, त्यामुळे आपला दृष्टिकोन त्याकडे बघण्याचा फक्त एक बाबा शत्रू योद्धा म्हणून असा बघण्याचा होता. आता जर कैकेयीचा विषय झाला तर कैकेयी ही त्या काळाची सर्वात महान योद्धा होती. तिच्या वडिलांचं असं स्वप्न होतं की माझ्या मुलीचं लग्न अशा राजकुमारावर व्हावं जो कधीच हरलेला नाही. आणि त्या काळामध्ये सर्वात महान योद्धा जो होता तो होता दशरथ राजा, रघुकुलवंशी दशरथ राजा होते. तर त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये कधीच युद्ध हरले नव्हते. फक्त जे शेवट एकच हरले, त्या युद्धामध्ये ते जखमी झाले, तेव्हा त्यांच्यावर 2 बाण मारले गेले, जे की कैकेयीने स्वतःवर घेतले. आणि पुन्हा मग ते बाणाचे तुम्हाला रूपांतर माहीत असेल, वरदान म्हणजे इच्छामध्ये झाले की बाबा तुझा मुलगा, मग ती पुन्हा मग त्यांनी भरताला मागितले येते. त्यानंतर अजून जर तुम्ही जर रामायण भरतच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर वाचली तर भरतचा जिथे जिथे उल्लेख आहे तिथे तुमच्या डोळ्यात पाणी येईल. कारण त्यानं जो त्याग केला, जे काय त्यानं केलं ते एक म्हणजे आदर्श आहे आजच्या पिढीला, पण भावासाठी म्हणा किंवा जे आपण जर आज म्हणतोय की रामाने हे करायला पाहिजे होते, तर ते ऑलरेडी भरताना केलेलं आहे. ठीक आहे. तर आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो, मंत्रा म्हणून एक होते बघा, ती कुबडी होती जी कैकेयीला सांगत होती की हे तू असं कर ते कर. जर तिचा उल्लेख फक्त आपण एक रामायणापुरतं बघितला जातो. रामायण हा विषय असा आहे की एक 200 पेजेस तुम्ही वही घ्या, तर 200 पेजेस वहीचं एक पान म्हणजे ते रामायण आहे. त्याच्या आधीच्या पानांचं काय, त्याच्यानंतरच्या पानांचं काय, तर त्याच्या आधीच्या पानांचं ह्यासाठी मी विचारतोय का, तर काहीच पात्रांकडे आपण बघितलंच नाही. जसं की सुग्रीवालीचा आपल्याला जन्मच माहीत नाही कसं झाला, काय झालं, का तर ते रामायणामध्ये उल्लेख नाही. तर ते त्रेतायुगाचे जे बाकीचे पुस्तक आहे त्या तुम्हाला मिळू जातो. मंत्राचा जो विषय आहे, तर तिला इंद्रानं वज्रास्त्र मारले, पाटणीमध्ये ती कुबडी झाली आणि त्यानंतर तिनं श्राद्ध म्हणजे मनात धरलं की मी तुझा वंश
वंशामध्ये हे करणार ते करणार. तिथून पुढं मग इंदिरापासून काय 36-37 वंश म्हणजे वंशानंतरनं प्रभू श्रीराम जन्माला आले. तिथं मग जाऊन तिनं ते सगळं काय इम्प्लिमेंट केलं, जसं काय तिला करायचं होतं ते सगळं काय तिने केलं. रामायण महाभारत हे आजच्या पिढीला कळणं खूप गरजेचं आहे. आज त्यातून आपण बघतो की थोड्याशा प्रॉपर्टीसाठी किंवा जमिनीसाठी भावाभावांमध्ये भांडणं होत असतात किंवा पार ते रक्तपातापर्यंत निघून जातात विषय. पण जे महाभारत रामायण ह्या काळामधले जे बंधुप्रेम होतं ते समाजाला कळणं गरजेचं आहे. तर ते तुम्ही तुमच्या माध्यमातून थोडंसं सांगा. तर रामाकडे आपण जेव्हा बघतो, प्रभू श्रीरामाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपला दृष्टिकोनच एक असा बनतो की ते एक त्यागाचं प्रतीक आहे. त्यांनी जो त्याग केला आहे तो अद्वितीय आहे. ठीक आहे. राजसिंहासन त्यागून त्यांनी वनवास भोगला. फक्त का तर त्यांची सावत्र आईला हट्ट होता, मातृहट्ट होता. वडिलांचा मतलब एक शब्द दिलेला तो शब्द पूर्ण करण्याचा होता. आणि दुसरा विषय असा म्हणजे त्यांना त्यापेक्षा जास्त आनंद ह्याचा होता की त्यांचा भाऊ जो भरत आहे तो सिंहासनावर बसणार आहे. हां, मी भरतसाठी हे सगळं मी काय त्यागू शकतो ह्या शब्दाखातीर ते गेले की माझ्यानंतर राजसिंहासनावर भरत बसणार. हे एक आनंद पण होता त्यांच्या त्या जाण्यामागे. ठीक आहे. आणि जेव्हा राम गेले तर माझा मोठा भाऊ जाणार तर मी म्हणजे ह्या राजदरबाराचा आनंद बघून मी करू काय ह्या विचारानं लक्ष्मणांनी पण ते त्यागलं. आणि हा जो एक त्याग करण्याचा जो एक म्हणजे त्यांनी जी शिकवण दिली आपल्याला ती आजच्या पिढीमध्ये कुठेतरी नाही असं वाटतं. का तर म्हणजे असं कोणच विचार करत नाही की बाबा मला नाही भेटलं, माझ्या भावाला भेटले. ज्याला भेटले तो माझा भाव आहे, मला त्याच्यापेक्षा थोडं कमी भेटले जास्त भेटले हा विचार आज कोण करत नाही. किंवा त्याच्या गरजेपुरतं त्याने घेतले, माझ्या गरजेपुरतं मी घेतलं. गरज तर भागली आहे. मग हा जो एक वाद चाललेला असतो ज्या काही गोष्टी होतात आजच्या दिवसांमध्ये आपण बघतोय तर ते होणे थोडं चुकीचंच आहे. आणि ह्या रामायणामधून ह्या ज्या शिकवण्या आपल्याला भेटलेल्या आहेत त्या शिकवण्या आपण स्वतः इम्प्लिमेंट करणं आणि पुढच्या पिढींना पण सांगणं हे खूप गरज आहे ह्या गोष्टींची. आज आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराज किंवा धर्मवीर संभाजी महाराज हे घडले. हे घडवताना राजमाता जिजामातांनी की ज्या कथा सांगितल्या की जेव्हा नरसिंहाच्या गोष्टी श्रीरामांच्या गोष्टी सांगितल्या किंवा आपल्या महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या त्याचे अनुकरण करून छत्रपती शिवाजी महाराज आज जर आपण विचार करायला गेलो तर त्यांनी जर अशा गोष्टींवर जर वादविवाद करत बसला असते तर मग त्यांनी जर नाही केलं तर मग आपण का करावं. त्यांनी जे दिलंय तेच आपण घेणं आपलं काम आहे. त्यांच्या चरणांमध्ये जर आपण नतमस्तक होतोय तर चरणांमध्ये नतमस्तक होण्याचा अर्थ काय. का तर त्यांचे जे सद्गुण आहेत ते आपण आपल्या मस्तकाशी लावतोय. ह्या गोष्टी पण घेणं गरजेचं आहे ना. ही विचारधारणा प्रत्येक तरुणांमध्ये जागृत होण्याची गरज आहे. घराघरांमध्ये ही विचारधारणा जाणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर आता आपण एक विचार करूया की आज जे आपण सण साजरे करतो किंवा आपण बघतो की आज क्रिसमस साजरी झाला किंवा तुमचे ईद सारखे सण मोठ्या प्रमाणात साजरे होतात. पण जेव्हा आपला रामनवमी येते तेव्हा रामनवमीवर आपण बातम्या बघतो की कुठेतरी दंगल झाली, कुठेतरी दगडफेक झाली किंवा असल्या सर्व गोष्टी होतात. तर ते मग ह्या आपल्या सणांवरच का होत असतील. तर आपला जो धर्म आहे हा धर्म म्हणजेच मुळात एक म्हणजे संवेदनशील आहे. सुरुवातीपासून आपण फक्त सहन करत आलोय. सहनशील आहे, खूप सहनशील आहे. आता जे त्यांनी केले ते जर आपण केलं का नाही तर त्यांना मुळात सहन होणार नाही ही गोष्ट. ते डायरेक्ट एकतर जीव घेणं किंवा जीव देणं ह्या गोष्टींवरती येतील. आणि जे कोण म्हणजे असे समाजकंटक असतात किंवा ज्यांची जे एक शिकवणी असते तर ते शिकवणी चुकीची आहे त्यांची आणि ही कुठेतरी थांबली पाहिजे. कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. आणि बऱ्यापैकी आत्ता हे जे काय म्हणजे काय पलट झालेलं आहे सरकारचं मागच्या एक दशकापासून म्हणा तर हा थोडं कमी आलेगत वाटतंय. आज आपण विचार केला की हिंदुत्व म्हणलं की असं आपल्याकडे देशद्रोहीपणानं आपल्याकडे पाहिलं जातं. का तर बाबा मस्तकी गंध लावला. देशद्रोहीपेक्षा जर तुम्ही असं म्हणला की बाबा तुम्ही जर एका 4 माणसांमध्ये बसून हिंदुत्वाच्या गोष्टी करसाल पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारला जाईल की तुम्ही BJPचा आहे का. हा बरोबर. दुसरा प्रश्न तुम्ही RSSचा आहे का, पुन्हा बजरंग दलचा आहे का. इथंच ह्या 3-4 पक्ष जे आहेत का नाही जे म्हणजे हिंदू समाजासाठी लढतायत तिथं ह्यांचा विजय इथेच झालाय. यांचा विजय इथंच झालेला आहे की जिथं तुम्ही हिंदुत्वाची बाजू मांडताय. समाजातला कोणताही व्यक्ती जर हिंदुत्वाची बाजू मांडतोय तर त्याला पहिला प्रश्न हा विचारला जातो की तू बाबा ह्या संघटनेचा आहेस का. या संघटनांचा विजय तिथंच झाला. सर्व धर्म भाव समभाव आपण पण मानू. पण आपला धर्म जर धोक्यात येत असेल तर मग आपण त्या गोष्टी कशा प्रकारे मांडू शकतो.
सर्व धर्म समभाव जर आपण मानत असलो तर पुढच्यांनी पण तेवढंच ते स्वतःमध्ये मानणं गरजेचं आहे. जर फक्त आपण वन साईड चाललोय मग त्याला अर्थच नाही. बरोबर. आपण पण कुठं ना कुठं एक म्हणजे आपण जर असं म्हणत गेलो की बाबा आपण फक्त सहन करतोय, प्रतिकार क्षमता आपली थोडी जर जास्त असली ठीक आहे, मग कुठपर्यंत आपण सहन करणार. बरोबर. कुठं ना कुठं ते आपण प्रतिकार करणारच. सुटलं की नक्कीच काहीतरी वादग्रस्त होऊ शकतं, पण ते थांबणंही गरजेचं आहे. आज आपण जे पॉडकास्टच्या माध्यमातून आज समाजापर्यंत आपली विचारधारणा पोहोचवतोय, तर ह्याच्या मागचा आपण कुठेतरी विचार केला तर की बाबा हिंदू धर्माविषयी मुलांना भडकवणं वगैरे नसून तर आपला धर्म किती मोठा आहे आणि हे समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण ह्या माध्यमातून करत आहोत. त्याबद्दल आता जर एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणलं तर एक वाद चाललाय बघा, तो सावरकरांचा आणि राहुल गांधींचा. बरोबर. राहुल गांधींनी थोडं वक्तव्य चुकीचं केलं सावरकरांबद्दल. जसं की ते आपले आदर्शच आहेत. जे कोणी हिंदुत्वाचा विचार मनामध्ये घेतो त्यासाठी वीर सावरकर हे किती महत्त्वाचे आहेत ते जे त्याला माहीत आहे. ठीक आहे. तर राहुल गांधींनी जी एक त्यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली ती खूप चुकीची केलेली. त्याच्या विरोधात सावरकरांचे जे नातू आहेत सात्यकी सावरकर म्हणून पुण्यातून, तर त्यांनी एक कायदेशीर लढाई लढण्याचं निर्णय घेतला आणि ते लढतायत ते विजयी होतील हे पण खरं आहे. पण हीच गोष्ट जर एका दुसऱ्या धर्मामध्ये झाली असती किंवा त्यांच्या पूर्वजांना किंवा त्यांच्या त्या मानत असणाऱ्या व्यक्तीला कोण जर काय बोलतं तर ते रस्त्यावर येतात, दगडफेक करतात डायरेक्टच. मग ही जी हिंसक वृत्ती ही त्यांची आहे, आपली नाही. हे म्हणजे हिंदुत्व आहे की आपण सहन करतोय. आज आपण विचार करतो की सर्व धर्मांचे जे धर्मग्रंथ आहेत ते कुठेतरी डोळ्यासमोर येत असतात किंवा सर्वजण ते वाचत असतात, ते सर्व करत असतात. तर आपला जो धर्मग्रंथ आहेत ज्याप्रमाणे रामायण असेल, महाभारत असेल किंवा भगवद्गीता असेल, हे ग्रंथ कुठेतरी चेंगरले जातात किंवा कुठेतरी डोळ्याआड जातात समाजापासून, असं तुम्हाला वाटत नाही का? वाटतं, कारण हे खरं आहे. का तर बाहेरच्यांचं नाही म्हणत आहे मी, आपल्याला चेंगराय बघतायत. का तर आता स्वतः जेव्हा मी पुस्तक वाचत होतो तेव्हा मला म्हणजे असं जे बघणार होते त्यांचं म्हणणं असं होतं, एवढा जर तो अभ्यास आधी केला असं UPSC MPSC मारले असते. पण मारून काय केलं? ज्यांनी MPSC MPSC केली ती काय करते? त्यांनी काय केलं धर्मासाठी? बाबा आम्ही वाचतोय, जे वाचतायत त्यांनाही तुम्ही करून देत नाही. ते एक लढाई लढते ती त्यांच्या धर्माची, आपल्या हिंदुत्वाची, तुमच्या हिस्सेची पण ती लढतात. तुम्ही त्यांनाच त्यांचे पाय खेचाय बघताय. हे आपल्यातलीच करते ते. त्यांनीच ह्या गोष्टी सुधारण्याची गरज आहे. त्यांचे त्यांचे जे काय धर्मग्रंथ वगैरे असतील ते वाचताना त्यांच्या घरातले कोण त्यांना म्हणत नाही ह्याच्याऐवजी अभ्यास कर, हे ना तुला काय मिळणार. ते जर आपल्या घरातलं जर एका भगवद्गीता वाचत असेल तर तिथं आपण लगेच त्याच्या हसाय चालू करतो. कारबाळा तू काय पक्षात गेला का, तुला काय ते जमणार आहे? हा जमणार आहे म्हणून टीका केली, अशी आपल्याला टीका केली जाते. हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे आणि एका पॉझिटिव्ह वेने ते चालणं हे गरजेचं आहे. थांबणं गरजेचं नाही, ते वेगळ्या पॉझिटिव्ह वेने जाणं हे गरजेचं आहे. हे खूप गरजेचं आहे तसं. आणि आपण जर विचार केला तर रामायण महाभारतासारख्या जर आपण कथा वाचत गेल्या तर त्याचं चालू जीवनावर पण भरपूर त्याचे अनुभव आपण घेऊन जगू शकतो. जसं एक उदाहरण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की जेव्हा अफजल खान शिवाजी महाराजांच्या भेटीला आला होता तेव्हा अफजल खान अत्यंत धिप्पाड होता आणि शिवाजी महाराज उंचीने कमी होते. पण शिवाजी महाराजांना अफजल खानाचा वध करायचा होता, तर त्यासाठी शिवाजी महाराजांनी युक्ती लढवण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हा शिवाजी महाराजांना आठवलं काय, तर नरसिंहदेव आठवला. त्यांनी कसं प्रकारे हिरण्यकश्यपाला फाडलं, तसं शिवाजी महाराजांनी वाघनख्यांचं शस्त्र घडवलं आणि अफजल खानाच्या कोथळा बाहेर काढला. तर हा प्रसंग शिवाजी महाराजांना कशा प्रकारे आठवला, तर जेव्हा शिवाजी महाराजांनी नरसिंहाची कथा ऐकली तेव्हा ते शिवाजी महाराजांना तीच परत त्याचं इम्प्लिमेंट करणं त्यांना योग्य वाटलं. हा, ते योग्य वाटलं. तर ते आपण आपल्या मुलांमध्ये पण त्या कथा सांगणं गरजेचं आहे. ते मुलांना कथा सांगण्यापेक्षा ते त्यांच्यात आत्मबिंबवणं, अनुकरण करणं खूप गरजेचं आहे आताच्या पिढीला. बरोबर. तर ह्या अशा गोष्टी पण समाजामध्ये किंवा आपल्या मुलांमध्ये हिंदुत्व रोवण्याची गरज आहे. आता तुम्ही जो धर्माचा झेंडा हातामध्ये घेतलेला आहे, जो भगवा ध्वज, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा आहे? भगवा म्हणजे जर आपण एकंदरीत आपला इतिहास बघत आलो तर प्रभू श्रीरामाकडे भगवा होता. त्यानंतर प्रभू श्रीकृष्ण जे होते ते जेव्हा अर्जुनाच्या ह्याच्यावर रथावर होते तेव्हा त्या रथावरती सुद्धा भगवा ध्वज होता, ज्यामध्ये मारुती विराजमान होते. तर त्यानंतर महाराणा प्रतापांकडे पण भगवा ध्वज होता. छत्रपती शिवाजी महाराजांकडे भगवा ध्वज होता. मग हा भगवा आपल्याला पूर्वजांकडे मिळालेला आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, हिंदुत्व म्हणजे विरासत, ही विरासतमध्ये भेटलेला भगवा ध्वज आहे. आणि हा
फडफडत राहणं हे आपलं काम आहे, त्याला फडफडत ठेवणं आपलं काम आहे, आणि इथून पुढं त्याला तो भगवा ध्वज वाढवणं हे पण आपलंच काम आहे. ही विरासत आपली वाढवणं हे आपलं काम आहे. आता ही हिंदुत्वाचा तुम्ही जो झेंडा हातात घेतलेला आहे तो कशा प्रकारे चालू ठेवणार पुढे? चालू ठेवण्यामध्ये म्हणजे आता आमचं जे सुरुवातीला जे माझं एक म्हणजे इच्छा होती मनापासून की कुठेतरी माझा पण हात असावा त्या अफजल खानाची कबर फोडण्यात, ही माझी मनापासून इच्छा होती. पण झाले त्या आधीच कुणी ते दुसऱ्यांनी ती साकार केली, त्यांनी स्वतःचं स्वप्न. बरं ठीक आहे, आपण त्यात पण खुश आहे, काय अडचण नाही. पण इथून पुढं पण जेव्हा पण धर्मासाठी जर कुठं आपल्याला वाटत असेल की आपण म्हणजे लोकांनी उभं राहणं गरजेचं आहे, तिथे सगळ्यात प्रथम मी उभं राहावं. ठीक आहे. आणि कुठं पण जिथं पण ज्या गोष्टी थोडीशी जरी मदत लागत असेल तर ती माझ्याच्यानं माझ्या ह्यातून व्हावी एवढीच माझी इच्छा आहे, बाकी काय नाही. आणि जितके जास्त म्हणजे धर्मवेडे आपल्याला तयार करण्याचं काम करता येईल तेवढं आपल्याला करायचं, तयार करण्याचा प्रयत्न नक्कीच करू आपण मिळून, ते काय अडचण. अशा प्रकारे आपल्याला असे सुंदर असे विचारांचे धर्मवेडे आज आपल्याला भेटले आणि त्यांच्या या पॉडकास्टमधून आपल्याला अनेक विचार चांगले चांगले आपल्याला घेता आले. असेच जर तुम्हाला विचार आवडले असतील तर आपल्या धर्मवेडे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.